त्यांच्यात नाही, माणुसकीच नाही त्यांच्यात. म्हणजे खरं तर मला वाटतं सरकारवरती कलम पर्सन विथ डिसॅबिलिटीचे कलम लावले पाहिजे, पण आता त्याचा अवेअरनेस नाही. म्हणून एक सांगतो की या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे की हा निर्णय बदलला पाहिजे, आणि तो बदलल्याशिवाय काही हो तिकडे आम्ही उठणार नाही. म्हणजे नाही, तोपर्यंत तुमचा भाऊ अण्णाला स्पर्श करणार नाही. समांतर आरक्षण रद्द करून आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या अशी जी मागणी आहे ते दिव्यांग विद्यार्थ्यांकडून करण्यात येते. पुण्यातील दिव्यांग आयुक्तालयासमोर खरं तर अनेक विद्यार्थी जे आहेत आता आंदोलनाला सकाळपासून बसलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन देखील केलेलं आहे. दादा, या ठिकाणी आज तू आंदोलनाला बसतोय, अन्नत्याग केलाय, नेमकं काय सांगशील? ताई, काय झालंय, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये कॅटेगरी वाईज समांतर आरक्षण लागू केलंय. त्यामुळे आमचे दिव्यांग बांधव या सगळ्या प्रवाहाच्या बाहेर फेकले गेलेले आहेत. हा अत्यंत असंवेदनशीलपणाचा लाजीरवाणा निर्णय आहे. म्हणून आमची मागणी ही आहे की दिव्यांगाला कुठली जात नसते, दिव्यांग कुठल्या धर्माचा नसतो, दिव्यांगाला फक्त असते ती वेदना. तर ती वेदना दूर होण्यासाठी सामाजिक न्याय विभागानं जे समांतर आरक्षण आमच्या छाताडावरती लादलंय ते तात्काळ रद्द करून त्या जागी दिव्यांगांचं स्वतंत्र आरक्षण लागू करावं ही आमची आग्रही मागणी आहे. त्यासाठी हा अन्नत्याग उपोषण आहे. हा एल्गार वेदनेचा आहे. त्यामुळे जोपर्यंत हे मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा लढा जो आहे तो सुरू ठेवू. अन्नाला हात पण लावणार नाही. नक्कीच. मात्र खरं तर आता तुमचं शैक्षणिक वर्ष जे आहे ते सुरू होतं आणि वसतिगृहांमध्ये गृहांमध्ये प्रवेशासाठी तुम्हाला याची अडचण येते. या सगळ्याकडे कसं बघतो? खरं तर शैक्षणिक नुकसान देखील होते आणि मगाशी तू म्हणाला की माझ्याकडे एक केस स्टडी होता, नेमकं काय प्रकरण आहे? तर राज्याच्या कानाकोपऱ्यातनं लोक इथे येतात. मग तो परभणी असेल, हिंगोली असेल, शेतमजुराची पोरं, शेतकऱ्याची फार नंतर बोलतो, शेतमजुराची कामं, भांडे धुणाऱ्यांची पोरं आमच्या पुण्यामध्ये येतात. त्या बिचारांना हॉस्टेल नसतं, पण गुणात्मकता फार मोठी असते. आणि अशा ठिकाणी हे अशा पद्धतीचे शासन निर्णय आमच्यावरती लागतात. एक केस स्टडी अशी होती ताई, मागच्या वर्षी एका भगिनीला प्रवेश मिळाला नाही माझ्या हॉस्टेलमध्ये. तिच्या घरचे म्हणले तुझं लग्न लावून देतो. नंतर आम्ही त्यांना समजून सांगितलं ही वेदना आहे, यांना या एसीत बसून या नालायकांना नाही कळणार, यांना इथे येऊन त्या वेदना भोगाव्या लागणार आहेत. लाज वाटली पाहिजे. साधा प्रश्न आहे की तुम्ही आयुक्त आज सकाळपासून आमच्याकडे आले नाही, दुपारी ते तिकडे बोलवतात आमच्या शिष्टमंडळाला की तिकडे या. थोडीशी वेदना काहीतरी जर मनात असेल तर इथं आलं पाहिजे ना, बोललं पाहिजे. हा विद्यार्थी, तुमच्या घरात काय पोरं लेकरं नाहीयेत? एवढं आहे की तुमचा जो स्टँडर्ड आहे तो वरचा आहे, आमचा खालचा आहे. आम्ही स्टँड वरचे आहे, तुम्ही स्टँडर्ड आहे. हा फरक आहे. आम्ही बस स्टॉप वरचे लेकर आहे, तुम्ही स्टँडर्ड आहे. अरे पण एसीच्या बाहेर या ना कधीतरी. म्हणजे फार वेदना आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये असलेलं हे समांतर आरक्षण जोपर्यंत रद्द होत नाही, काही जीव गेला तरी चालेल, पण उठत नाही हा निर्धार आहे आणि तो आहे. अधिकारी बोललेले, तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिले? काही अधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय. वर्षभर झालं, दिनांक 10 मार्च 2025 चा GR आहे, तेव्हापासून आम्ही बोललोत आहोत. म्हणजे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलेले आहेत. ते पत्रव्यवहारात ते काय नाश्ता करतात का पोहे टाकून खातात ते मला अजून कळलं नाही. अजून त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा निर्णय झाला नाही. ते आजही आमच्या शिष्टमंडळाची मीटिंग झाली. ते म्हणले करू, बघू, असं करू. ठीक आहे, करा म्हणावं, बघा. आणि मला एवढंच वाटतं की धोरणात्मक निर्णय त्याला जर तुम्हाला वेळ लागतो, मग या शासनाला आमदार फोडायला कसा वेळ लागत नाही? तुम्ही आता राजकीय टोनला मला घेऊ नका, फक्त माझ्या भावना बघा. मी काय भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाहीये, फक्त माझी वेदना बघा काय आहे. जर तुम्हाला आमदार फोडायला वेळ लागत नाही, तुम्हाला सरकार बनवायला वेळ लागत नाही, साहेब आम्ही गरीब आहे, हात जोडून विनंती करतो, तुम्ही घ्या ना निर्णय. काय अडचण आहे? तुमच्याकडे गाडी, घोडा, बंगला सगळे हो साहेब. 10 मिनिटं लागतात ना, 10 मिनिटं नाही तुमच्याकडे आमच्याशी बोलायला. आणि आमची मागणी ही टेक्निकल, कायदेशीर आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकीय नाहीये. तर कायदा आम्ही आमचा हक्क मागतोय. तुम्हाला 10 मिनिटं वेळ नाही आमच्याशी बोलायला, नका काढू वेळ, मरू देत, काही फरक पडत नाही. पण आता अधिकाऱ्यांनी काय सांगितले? कारण खरं तर मगाशी तुमच्याशी बोलून गेलेले आहेत आणि जर त्यांनी हे क्लिअर करतो, ते आमच्याशी बोलून गेले नाही, त्यांच्यात तेवढी संवेदनशीलता नाही. आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो हे सगळ्यात आधी. म्हणजे त्यांच्यात नाही, माणुसकीच नाही त्यांच्यात. म्हणजे खरं तर मला वाटतं सरकारवरती कलम पर्सन विथ डिसॅबिलिटीचे कलम लावले पाहिजे, पण आता त्याचा अवेअरनेस नाही. म्हणून एक सांगतो की या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे की हा निर्णय बदलला पाहिजे, आणि तो बदलल्याशिवाय काही हो तिकडे आम्ही उठणार नाही. म्हणजे नाही, कारण सांगतो. ते म्हणतात ना धोरणात्मक आहे, कोणाचं ते आयुक्त मॅडम म्हणल्या मगाशी, फार मस्त बोलतात, त्या उत्तम मराठी बोलतात. माझं म्हणणं आहे, मॅडम तुम्ही म्हणता धोरणात्मक निर्णय, सचिवांना फोन लावा, त्यांना सांगा की या मुलांना विसी लावायचे, 10 मिनिटं वेळ घ्या. त्यांच्याकडे वेळ नसेल, देवाभाऊला सांगा, महाराष्ट्राचे देवाभाऊ वेळ काढतील. काय 10 मिनिटाचा प्रश्न आहे, 10 मिनिटाचा वेळ आहे ना, काढायला सांगा ना वेळ. आम्ही काही त्यांच्या विरोधात नाहीये. आणि बाकीचे राजकीय पक्ष या वेदनेला पाठिंबा द्या, वोट बँक नाही म्हणून दुर्लक्ष करू नका, एवढंच मला सांगायचंय. आणि शेवटी एकच की समांतर आरक्षण वसतिगृहातलं रद्द झाल्याशिवाय
मी खरं सांगतो, शपथ घेऊन सांगतो की जीव गेला तरी 72 पण उठणार नाही. थँक्यू. केंद्रात आहे मात्र राज्यात कुठेतरी कास्ट वाईज केलं असं तुम्ही म्हणताय. हो, केंद्र सरकारच्या अपंग हक्क कायदा काय सांगतो की दिव्यांगाला कुठली जात नसते, दिव्यांग हा वेदना असलेला आहे, तर त्या ठिकाणी आरक्षण देत असताना तुम्ही स्वतंत्र दिलं पाहिजे, कारण त्याला जात नाही ना. मग आता ठीक आहे, तुम्ही कॅटेगरी ओपन वाल्यांनी काय करायचं? आता मी फार वेगळे शब्द वापरले असते, पण मी वेल एज्युकेटेड पोरगा आहे, मला तेवढे संस्कार आहेत म्हणून नाही, त्यांना नसतील तरी मला एवढं वाटतं की ते ओपन वाल्यांनी काय करायचं. तर आमची मागणी साधी सरळ आहे की जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत उठणार नाही ताई. आणि माझी तुमच्यासारख्या संवेदनशील पत्रकार बांधवांनाही विनंती आहे, प्लीज आमची हात जोडून विनंती, हा वेदनेचा लढा आहे, हा शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत लढावा, बस, बाकी काय नाही. नक्कीच. मात्र ही तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका तुम्ही दिव्यांग विद्यार्थी एकत्र मिळून काय घेणार? आज हे आंदोलन समाज कल्याण आयुक्ताच्या बाहेर आहे, हे कान खोलून ऐकावं. आज इथे आहे, उद्या मंत्रालयात न सांगता घुसू, मग पुढे काय होईल ते व्हायचं ते होईल. उद्या आम्ही इथे या समाज कल्याण आयुक्तालया बाहेर आज आम्ही शांततेने आहोत, अन्नत्याग केलेला आहे, काही खाल्लेलं नाहीये, इथे शांततेत आहोत. पण जर त्यांनी लवकरात लवकर मीटिंग लावली नाही तर माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे, त्यांनी व्हॅन घेऊन यावं, आम्हाला अटक करावं, तिकडे जेवण द्यावं, आम्ही तिकडे जेवण करून मस्त राहू, काही प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू. नक्कीच आपण बघतोय खरं तर हे दिव्यांग विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते. आज आम्ही पुण्यात आंदोलन करतो मात्र आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मंत्रालयात देखील घुसू असा इशारा जो आहे तो या दिव्यांग विद्यार्थ्यांकडून देण्यात येतो. प्रियांका परदेशी story.com पुणे.